नमस्कार मित्रांनो, आता आपण कुरवली बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी येण्याचं कारण की ही पाठीमागं तुम्हाला फाटी दिसती, तर ही फाटी नवीन बनवलेली आहे बरड आणि कुरवलीच्या जवळती कुरवली बुद्रुक ह्या गावात। इथं 11 तारखेला एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे आणि ह्या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली ते बघूया आपण समक्ष आयोजकाकडून विचारून घेऊया। चला तर मग। या ड्रायव्हर गुणवरे दादा, नमस्ते। नमस्ते दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान कशानिमित्त आयोजित केले? मैदान हे शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे। मैदानाला नाव काय? मैदानाला नाव महाराज साहेब केसरी असं दिलेलं आहे। मैदानाचं स्वरूप काय? आदत आहे, ओपन आहे? आदत बैल मैदान आहे। बरं, मैदान किती तारखेला संपन्न होणार आहे दादा? 11 तारखेला। आणि मैदानाचं एक्झॅक्ट ठिकाण काय, कुठं संपन्न होणार आहे, लोकेशन काय? तालुका फलटण कुरवली दत्तनगर या ठिकाणी मैदान संपन्न। ह्या फाटीवरती प्रथमच मैदान होते का दादा? प्रथमच होते मित्रांनो, जे आपण मध्यंतरी 1-4 दिवसापूर्वी बाईट पाहिली होती की फलटण तालुक्यात एक नवीन फाटी तयार होती। 84 एकराचा जो परिसर आहे त्या परिसरातली ही फाटी या ठिकाणी पहिल्यांदाच हे मैदान संपन्न होणार आहे। तर आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। परवानगी देणाऱ्या कार्यालयाकडून, प्रांत तसेच तहसील कार्यालयाकडून या मैदानाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आलेली का? आली आहे। बरं, 8,01,000, 2 नंबरचं बक्षीस आहे 71,000, 3 नंबरचं बक्षीस आहे 51,000, चतुर्थ बक्षीस आहे 31,000, पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000, 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 15,000, 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 रुपये। आणि क्वार्टर फायनलचं कसं काय नियोजन असणार? क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 2,000 रुपये 7 गाड्यांसाठी बक्षीस आहे। बरं, त्याचबरोबर दादा, आता हे पहिल्यांदाच या ठिकाणी मैदान होते, त्यामुळं जर मोठ्या संख्येने गाड्यांची संख्या वाढली तर बक्षिसात वाढ केली जाईल का? केली जाईल। बरं, त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हा, पार पडेल। या बरं, आता दादा, मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आहे का? सुरू झाले। बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल दादा? मी एवढंच आव्हान करेन की भरपूर प्रमाणात बैलगाडी शौकीनांनी नोंद करून घ्यावी, मैदानाला येऊन शोभा वाढवावी। मैदानाच्या गजानन दादा मधने गुणवरे दादा, काय सांगाल? बऱ्याच दिवसापासून या मैदानाची तयारी सुरू, कशा पद्धतीने काम करण्यात आलंय? काम 20-22 दिवस झालं काम चालू आहे आणि तयार करण्याचं। फाटीचं काम कुठपर्यंत आले? काम 100% पूर्ण झालेलं आहे। बरं, आता दादा आपण वळू मैदानाकडे। मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान आहे कटनाचं आणि चढतर रान आहे, उराटीचं रान आहे सगळं। उराटीचं रान आहे। एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 9 फाटे आहेत या टोटल। एक फाटी राखीव सोडलेली। बरं, मग एकूण 10 फाटे आहेत। एकूण 10 फाटे आहेत। बरं, त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्याच्यामुळं पल्ला किती ठेवलाय? पल्ला आपण 7.5 फूट ठेवलेला आहे। बरं, उराटीचं रान असल्यामुळे। बरं, त्याचबरोबर फाटीच्या आतात मधलं अंतर किती दादा? 14 फूट आहे। बरं, त्याचबरोबर एका वेळेस खाली किती गट थांबू शकतात? 10 गट थांबू शकते। निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? थांबण्यासाठी 1000 फूट मोर थांबण्यासाठी जागा आहे भरपूर। ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे दोन्ही बाजूला? 70% दोन्ही बाजूला। बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? राहणार की। पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था केली का? 100%। या मैदानामध्ये खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे का? पट्टी आहे। तिथं कॅमेरा? 100% कॅमेरा। आणि तिथं खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? जगदाळे बापू। बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे दादा? समालोचक तात्या, मयूर, संपत, आनंद पाटी, आपला आनंद पवार सर। बरं, एवढी लोक आहेत। बरं, 4 लोक। त्याचबरोबर निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? फलटण तालुका बैलगाडी संघटना। बरं, आता दादा, मैदान गावापासून लांब आहे, त्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याच्या किती टँकरची व्यवस्था करण्यात आली? 2 टँकरची। बरं, त्याचबरोबर आपल्या मार्फत लोकेशन बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ग्रुपला शेअर करण्यात आले का? हाय, करण्यात चालू आहे। आता कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? किती गाड्यांची नोंद झाली? आता तरी साधारण 100 गाड्यांची नोंद झालेली आहे। बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल? काय, ऑनलाईन गाडी सर्वांनी नोंद करून घ्यावी आणि मैदानाची शोभा वाढवावी। या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक ओढा, नाला, दर्या असं काय का? काही नाही। या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी, अडीअडचणी, अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी
लवकर त्याचा बंदोबस्त केला जाईल का? 100%. धन्यवाद दादा. माझं नाव बाळा दायगुडे, गाव कुठलं? कुरवली फलटण. बरं दादा, तुम्ही स्वतः एक बैलगाडी मालक आहे. हां आज मैदानाची पाहणी करायला आला होता. हां. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली दादा? मैदान सगळं मी म्हणजे बैल अगोदर पळायचं म्हणून अगोदर बघायला आलो. बर. तर फाट्या बिट्या व्यवस्थित बघितला, कुठं दगड बिगड काय नाही. पुढं 1000 फूट पुढं थांबायला जागा आहे आणि पुढं कुठलाही धोका ड्रायव्हरला बैलांना कुठलाही धोका नाही, किंवा साईडला जरी गाडी एखादी फाटीतून बाहेर गेली तरी कुठलाही धोका जाणवणार नाही. त्या खाली कशी गाडीला. काय थांबायला जागा वगैरे? खाली जागा चांगली आहे, भरपूर जागा आहे. जवळजवळ 100 गाड्या थांबतील एवढी जागा आहे. तुम्ही स्वतः तुमची बैल घेऊन पळायला येणार इथं? हा येणार आहे. बरं, काय आव्हान करताल बा इतर बैलगाडी मालकांना या मैदान मुलाखतीतून? चांगले आणि आपली जी बारकी छोटी वासरं येते जे येणार आहेत आदतला पळायला, त्या वासरांना कोणतीही इजा होणार नाही, इथं कोणता धोका जाणवणार नाही ड्रायव्हरांना. आणि मैदान हे वासरांचं आहे. आणि माझी एक विनंती आहे बैलगाडा शौकीनांना, सर्वांनी आपण नोंद करून घ्यावी. मैदान हे चांगलं होईल आणि रास्त होईल. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. माझं नाव रणजित गायकवाड. बरं दादा, काय सांगाल कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? तयारी परिपूर्ण झालेली आहे. तर काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात आणि मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये? ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. ऑनलाईन नोंद उद्या 10 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत होईल आणि 8:30 वाजता लॉट काढले जातील. सर्वांना चांगल्या जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे. तर त्याचबरोबर दादा, जी बॅनरवरती बक्षिसाची रक्कम तुम्ही जाहीर केली ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो मिळणार. सर्व या मैदानामध्ये थेट आयोजकाची गाडी किंवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? अजिबात पळवलं जाणार नाही. चालतंय, धन्यवाद दादा. ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्ते. सर, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली? आयोजकांनी मैदानाची तयारी कशी केली? तर मागच्या 2 दिवसात तर आपण मैदानाबाबत आढावा दिला होता. तर मैदानाचे जवळजवळ 90% काम पूर्ण झालेलं आहे. फाट्या वगैरे टाकून काम पूर्ण झालेलं, रोलिंग केलेलं आहे. आणि आता तुम्ही पाहता आता सध्याला तर वाहनं चालूच आहेत, पूर्ण काम चालू आहे. किरकोळ जे काय आपल्याला अडचणीचा विषय वाटतात ते आपण आयोजकांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आज आणि उद्याच्या दिवसात ते पूर्ण दूर केले जातील. काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या अटी नियमानुसार पार पडेल. 100% फलटण तालुक्यात आतापर्यंत जेवढी मैदानं पार पडलेले आहेत ते सर्व मैदानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य व शासनाच्या नियमाला धरूनच पार पाडण्यात आलेले आहेत. हे बी पूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? गटाला समान गाड्या उतरल्या तर त्याला चाल दिली जाईल, परंतु जर सेमीला जर समान गाड्या उतरल्या तर दोन्ही मालकात संगनमत किंवा मग चिठ्ठी टाकण्यात येईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं, ती गाडी बाद केली जाईल. 100% ती गाडी बाद दिली जाईल. ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल? ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी 10 गटाचा राहील. त्याचबरोबर खाली पट्टी आहे, त्या पट्टीची तिथं कशी नियमावली असेल? जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्याची नियमावली आहे त्या पद्धतीने तिथं नियमावली राहील. लॉबी टचचं कसं असणार आहे, नियम कसा असणार? आदतचं मैदान असल्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो आदतचा नियम आहे की लॉबी टचला निकाल दिला जाईल, परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेल्यानंतर ती गाडी बाद दिली जाईल. त्याचबरोबर सर, आदतचं ऑब्जेक्शन कुणाचं असेल दाताचं, तर कशा पद्धतीचं हे असणार नियम असणार? हे जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी 10 गटाचा ठेवण्यात येईल. नाही तर काय होतंय, पहिल्या गटातलं ऑब्जेक्शन आहे, तुम्ही पाक सेमी चालू झाल्यानंतर ऑब्जेक्शन घेताल, अशी जर ऑब्जेक्शन आली तर त्याची दखल घेतली जाणार नाही. आणि जेव्हा ऑब्जेक्शन सक्सेस झाले तो आदत नसेल तर गाडी बाद केली जाईल. आदत नसेल तर गाडी बाद केली जाईल. त्याचबरोबर या मैदानामध्ये डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? ऑब्जेक्शन घेण्यासाठी पूर्ण गट पळून स्टोअरचा अवधी राहील. एकदा ते कशा पद्धतीची नियमावली असते? डबल बैल पळल्यावरती त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण गट पळून येईपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी दिला जाईल. परंतु कधी कधी काय होतं, सेमीला गाड्या खाली गेल्यानंतर आणि वेळेचा अभाव बघून अचानक बैलगाडी मालक किंवा शेवटच्या सेमी वळलेला असतो आणि तुम्ही सांगता ते डबल बैलाचं, असं काय करू नका. तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते सर्व गट पळून आल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. एकदा सेमीच्या गाड्या खाली गेल्यानंतर त्या ऑब्जेक्शनचा विचार वरिष्ठांशी किंवा तालुका कमिटीशी संगनमताने विचार करून त्याच्यावरती निर्णय घेतात. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असते? ते सदर व्यक्तीने व्हिडिओचा पुरावा घेऊनच यायचा आहे.
कोणत्याही म्हणजे अशा प्रकारे करायचं नाही की या गटात 5व्या गटात पडले असेल 10व्या गटात पडले असेल असं नाही. भक्कम पुरावा घेऊन आला तरच त्याचं ते ऑब्जेक्शन ग्राह्य धरलं जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नाव नोंदणी वेळेत करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व चालक मालक आणि बैलगाडा शौकीनांना एकच विनंती आहे. फलटणमधील आतापर्यंत जेवढी मैदानं पार पडली आपण सर्वच मैदानाच्या वेळेत लॉट काढलेले आहेत. उद्याच्याही मैदानाच्या वेळेतच लॉट निघतील. त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर नाव नोंदणी करून आपण या मैदानाचा लाभ घ्यावा. चालतंय.